आकांण्यासारखंच करते ती. काय? हा, मला वेळच देत नाही हो. मग पोरं काय डाउनलोड करून आणली ती का नेटवरनं? मामा काय मामा मामा लावलेलं का? हे मी सांगू, मग ज्याच्या गाडीचं एक चाक 4 वर्ष झाली तरी शोरूम मध्येच आहे त्याने सांगायचंय. नमस्कार मंडळी. मराठी नववर्षात हसत खेळत प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, आज चैत्र मासारंभ अर्थात गुढीपाडवा. आजपासून शालिवाहन शके 1945ला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना सोनी मराठी आणि महाराष्ट्राची हास्य जत्राच्या संपूर्ण परिवाराकडून मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, आज गुढीपाडव्याचं औचित्य साधून सोनी मराठीवरील तुमच्या आवडत्या मालिकांमधील नायिका आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेल्या आहेत. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम जीवाची होतिया काहिलीमधील रेवती अर्थात प्रतीक्षा शिवणकर. आशीर्वाद तुझा एकविरा आईमधील तानिया अर्थात अमृता पवार. आशीर्वाद तुझा एकविरा आईमधील देवी एकविरा अर्थात मयुरी वाघ. प्रतिशोध झुंज अस्तित्वाची मधील दिशा अर्थात पायल मेमाणे. छोट्या बयोची मोठी स्वप्न मधील बयो अर्थात रुची नेरुरकर. आणि आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेत श्री आशिष पेठे आणि श्री विश्वनाथ पेठे. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. कार्यक्रमात मनापासून स्वागत. तुम्हा सगळ्यांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. धन्यवाद. मंडळी, माहेरी राहून संसार करणाऱ्या एका बायकोला पुन्हा सासरी न्यायला आलाय तिचा नवरा. चला तर बघूया आज तरी त्याला यश मिळतंय का ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले विनोदवीर. वा 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 वा. नाही, हे आज बेस्टच झालंय बरं का. नाही काय होतंय, दरवेळेस शामरावांना बायको तिकडे घेऊन जायची म्हणून बैठक बसवायला लागती. पण यावेळेस पाडव्याच्या मुहूर्तावर मामीनीच बैठक बसवली, शामरावांनी इकडे बोलावलंय. वा वा वा, काहीतरी निराळच गाणं आहे आज. भारी भारी. नाही जावई बापू आता एकमेव आधार आहेत ना महापुरीचा, म्हणून बोलावून घेतलंय त्यांना. अरे पण सासूबाई, हे शान पण तुम्हाला आधी सुचलं असतं तर केवढं भारी झालं असतो. भलती वाट पाहिली ना हो मी. मला आधीच सांगायचं आणि तुम्ही आधीच बोलून घ्यायचं ना. नाही म्हणून तर आता बैठक घेतली आहे ना समजूत काढायला. आता काय समजवायचं, पाडवाना मुहूर्त शे आमनी आमनी वाऊ घेऊन जासू. उवा घेऊन जाणार आहे. अहो, नाही नाही हो सासूबाई, आयरानी सुनेला वहू म्हणतात. वाऊ आहे हा. का? असं आहे. हा. आमच्याकडे लगा कोणाला बी हाक मारा हो असंच म्हणते ती. काय मामी तर चेतूला आम्ही घेऊन जातो का मग? हा. नाही नाही नाही, चेतूला घेऊन जायला नाही बोलवलंय. मग? माझी धाकटी लेक आहे ना प्रिया, हा. तिचा नवरा तिला काही सासरी नांदवना झालाय, त्याची समजूत काढायला बोलवलंय तुम्हाला. अरे त्यान बायाने उपाद मारू. अरे एवढा कसा दलिंदर शेतास रे तुम्ही रे. अरे जन्नी नाही तर मन्नी तर लास्ट ठेवा रे. म्हणजे माझ्या बायकोला माझ्या घरी नेण्यासाठी मी तुमच्या रावण्या करतो, तुमच्या पायऱ्याची जाऊतो, तुम्ही तिला पाठवत नाही.
आणि ती तुमची दुसरी पोरगी आहे ती झिपरी उंदरी आणि तिचा तो नवरा तो झंप्या साडू भाऊ आहे माझा तो. पण त्याला मी रावण्या करू ओ भो तुझी बायको तू तुझ्या घरी घेऊन जाय म्हणून. वा रे वा. हे पण आपलंच घर आहे ना. ए आपलंच घर आहे म्हणे. ओरडू नका. अरे बहिणीच्या बाबतीत पुढाकार घ्या ना जरा. 2.5 दिवसाचा संसार करून माहेर आलेली माहेर वाशीन. तू नको शिकाडू मला. हो संसार एवढा सुद्धा संसार केला नाही तू माझ्यासोबत. असू दे बस श्याम्या. शामराव शांत व्हावं असं करू नये. सुरुवातीलाच म्हणतंय का कोण हा बोलवा की लेकीला बारक्या. प्रिया प्रिया जावई बापू जावई बापू या की आता बाहेर या की आता बाहेर या. अरे काय एका शेलवर आहे काय दोघी. चल. मला नाही सांगायचं नाही. हे माझे धाकटे जावई बापू शर्मेशराव. नमस्कार. कशाला ओळख करून देत आहे आणि काय तुमचा नमस्कार चालू आहे. अहो, तुमच्या लग्नाला आलो होतो ना हो मी. माहितीये ओ श्रमेशराव काय झालं. अरे काय प्रॉब्लेम आहे सांगा तसं. लई मोठा प्रॉब्लेम आहे माझा. लई मोठा प्रॉब्लेम आहे. ही माझी बायको. अरे आता तुम्ही कशाला ओळख करून देताय तिची माझी साली आहे मला माहितीये. फ्रस्ट्रेशन काय पिशवीत ना घेऊन फिरताय तुम्ही. माझं चालू आहे ना. माझं ऐका की हा? बोला बोला काय झालं, आईला. काय झालं? जेव्हापासून आमचं लग्न झालंय ना हा. आणि लेकरू झालंय सारखं आपलं लेकरू लेकरू हित्त लेकरू तित्त लेकरू कडेवर लेकरू खांद्यावर लेकरू. नवऱ्यानं जायचं कुठं. हा? नवऱ्यानं जायचं कुठं. हा? नवरा काय फक्त कोथिंबीर आणायला गेलाय बाजारात ना. आईच्या गावात गपे. हा तुम्हाला सांगतो जाऊ दे तुम्हाला तरी सांगण्यात काय फायदा आहे म्हणा. उघड्या घरी नागडा गेला आणि थंडीन कुडकुडून मेला अशी अवस्था आपल्या दोघांची. नाही नाही बरोबर आहे तुमचे दुःख समजू शकतो मी. पण काय आता तुमच्याच पोरांचं करून राहिली आहे ना. जाऊ द्या ना कुठे एवढा राग धरता हो. सोडून द्या ना. तुम्ही काय बी बोला किती बी बोला हा. माझं ठरलंय मी हिला नांदवणार नाही म्हणजे नाही. मला घेऊन चला. मी तुमच्या समोर पदर पसरते हवं तर. ए प्रिया तुझ्या पाशी आहे ना एखादा जास्तीचा पदार असेल तर दे मला. मी हिच्या समोर पसरतो की बाई चाल आपल्या घरी सासरी चाल ना. चल ना ग. तुमचं एक लगा वेगळंच असतं बरं का. माझं तुम्ही कशाला पदर बसराय पाहिजे आणि काय समोर बायको 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 लावलंय का. 4 वर्ष झाली लग्नाला कटाळा नाही आला का अजून तो. अरे कटाळा यायला ती माझ्या घरी आली तर पाहिजे. ती मसाडी इथे तुरतून बसलेली आहे ना. शामराव हे बघा शांत व्हा तुम्ही. शांत व्हा. बसा खाली बसा खाली. उगाच चिडचिड करू नये सारखं. शांत बसा. आणि तुमचं काय आहे सर मिश्राव. माझं काय आता हा काय म्हणजे लगा म्हातारी बाय आहे कशाला ताप. तो माणूस आधीच ताप देतो त्याच्यावर तुम्ही ताप द्या आणि. अरे मी नाही ना दिला ताप त्याच ताप देत आहेत मला. बरं आप शांत बस. कशाला ताप देताय आधीच तो माणूस ताप देतो तुम्ही तरी ग बसा किंवा. हो अरे भाऊ खून करून परत तेच सांगतोय तू. तुम्ही नका ना बघू माझ्याकडे तिकडे बघा तुम्ही. त्याच्यापेक्षा तू खूनच नको करून रे. बरं नाही करत. शांत बस शांततेत घ्या. नका ना तुम्ही तो माणूस आधीच ताप देतो काय करायचं. करा बारीक बारीक करा. काय फालतूपणा चालू आहे तुमच्या. अरे तुम्ही शांत बसा ना हो. आणि काय तुम्हाला काय झालंय एवढी सोन्यासारखी बायको आहे लागा पोरं झाली ती चांगली चांगला संसार कशाला आकाडला एवढं. आकाडण्यासारखंच करते ती. काय? हा. मला वेळच देत नाही हो. मग पोरं काय डाउनलोड करून आणली ती का नेटवरनं. मामा काय मामा लावलेलं का. लग्नाला जेवढी वर्ष झाली ती ना त्यातनं 3 महिने मायनस केले तर तेवढी पोरं जन्माला घातली ती तुम्ही. वेळ देत नाही सांगता. काय लागा दोघांचं तुमचं चाललंय या. शांत बसा की. म्हातारीकडे बघा की लागा काय करायचं म्हातारीनं. कोणाकडे बघायचं. एकीचा पळाना हलना झालाय एकीचा पळाना थांबना झालाय. अरे आमच्या पाळणा हलायला ही घरी तर आली पाहिजे. तो पाळणा काय त्याच्या हलणार रे. शामराव शांत बसा ना. काय असं शांत बसा. मोठे जावई आहे ना तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हा ह्यासनी खरं तर तुम्ही समजावाय पाहिजे. कसं असते संसार म्हणजे संसारच असतो. कळलं का. आणि जी नवरा बायको असते ती की नाही ती संसाराच्या गाड्याची 2 चाकं असते ती तुम्ही सांगाय पाहिजे असती खरं. हे मी सांगू. मग ज्याच्या गाडीचं एक चाक 4 वर्ष झाली तरी शोरूम मध्येच आहे त्याने सांगायचंय. शामराव शांत होता. म्हणजे काय तुम्ही आता मोठे आहे समजूतदार आहे तुम्ही असं समजून घेतलं पाहिजे नाही का. यांना तुम्ही समजावून सांगितलं पाहिजे का. हा. नवरा बायको असं एकत्र आल्यावर कसं एकमेकांचा उत्कर्ष साधता येतो ते समजावून अरे तेच सांगतोय ना मग मी. तिला सासरी पाठवा.
4 वर्ष रखडलेला माझा उत्कर्ष मला साधायचा आहे हो. गप्प बसता का जरा? कशाला सारखं तीस बोलताय? म्हणजे मी बोलायचं पण नाही का? काहीच करू नको कमी. वा रे वा, म्हणजे नाक तोंड दाबून बुक्क्यांचा मारे साला. रमेशराव अवघड आहे बर का. या पुरुष लग्न करून भलती मोठी चूक केली मी. मग चूक नाही तर काय, चूकच आहे. 32 वर्ष प्रामाणिक राहून कसं बस लग्न झालं माझं. म्हटलं बा चला लग्न तर झालं, देर आहे दुरुस्त आहे, संसार करू म्हटलं. आता तर संसाराचा भनका उडवला या बाईने. म्हटलं पूजा गिजा झाली, आता संसार सुरू होईल. आईला वेशीवर सोडून येते म्हणे. सोडायला गेली तर तिथून डायरेक्ट माहेरी निघून गेली ती. मी बसलो गुलाबाच्या पाकळ्या उडवत तिथे. त्याच्यानंतर हे भयानुभूत आहे ना डायरेक्ट दिवाळीला झालं. आणि सोबत एक गटुडा बी घेऊन आलं. काय करायचं, मी बसलो. गटुडा म्हणाला गवया. हे गप्पे. बोलू शाम्या. असं नको शाम्या, त्यांना ठीक. नको बोलू. सासूबाई आहे माझ्या, सॉरी. अरे नका ना भोंग. अरे तुला सांगितलं होतं दादा एक तरी कापती कनेक्शन. बरं सगळी भोंगा पसरती ती माग माग. हो दादा, अरे बोलू देणार भाऊ मला. बोल, मला बोल. कोणीच का काही करू देत नाही रे. बोल शाम्या बोल. बरं, दिवाळीला हे म्हणाली फटोकडे बघायचे आहेत म्हणे मला आकाशात उडणारे. म्हटलं जय. अंगणात गेली, तिथून परत माहेरी भुर. रावण्या करून करून प्रयत्न करून करून तिला बोलवलं. तोपर्यंत 31 डिसेंबर आलेला होता. हॅपी न्यू इयरचा मेसेज पाठवायचा आहे म्हणे माझ्या आईला. तो जात नाही, रेंज नाहीये. रेंज बघायला गेली, तिथून परत माहेरी निघून गेली. टॉवरवर चढून बसलो मी, तरी सापडली नाही मी. दलिंदर. नाही तर काय, ही कधीतरी येणार म्हणून शेवया करायला घेतल्या तर शेवया भिजेपर्यंत निघून जाते परत माहेरी. जावय बापू, आता तुम्हीच असं बोलायला लागलं. मी कुणाकडे जायचं बया? अरे मी जीवच देते बया. कशाला बोंबलाय करताय? उठाय तरी जमतंय का? हा? अरे त्या अंटार्क्टिका खंडातला तो हिमनग असतोय की नाही, तो बी वर्षात एकदा आकार बदलतोय. पण 3 बैठका झाल्या तरी म्हातारी बोंबलाय तिथेच बसली अजून. नुसती एवढं जवळ करा येतंय ती. ते बघा नका ना असं करू. शामराव कशाला ताणून धरताय तुम्ही? जाऊ द्या ना, शांततेत घ्या ना. कशाला ताणताय एवढं? श्रमेशराव, का म्हणून या सुवासिनीच्या माथे या नवऱ्याचं सगळं दुःख टाकतंय हो? बाईच्या अंगातली मस्ती बघितली? मस्ती बघितलीत काय? काय झालं आता? हा, हिला मी नांदवायला तयार नाहीये. ही स्वतःच्या नाटकाचं अभिवाचन करते इथं. हा? हा, हिला तुझी खडी सुंदर आहे ना म्हणून मी शांत बसलोय, लक्षात ठेव. हा, ही आणि हिच्या लेकरांच्या गर्दीत मला माझ्या संसाराचा सुख पण शोधता येत नाही हो. अरे तेन बायनार काय बोलतो रे? अरे तेच संसाराचा सुख शोधता शोधता 3 वेळा पाळणा हलवला ना रे तू. तो पाळणा सुद्धा तुला बघून घाबरत असेल, माळ्यावर जाऊन लपला असेल तो. बोलतोय 2 वर्ष पाळण्याला आराम द्या जरा आता. माझा पाळणा वरती लपलाय तरी तुमचा पाळणा गावभर शोधतोय कधी वापर होईल म्हणून. तुमच्या मागणे फिरतोय तो. हा? लय मोठे शाने आणि एवढ्या मोठे फडफडताय ना. मला सांगा जरा, सकाळ झाल्यावर चहा नाश्ता घेऊन बायको समोर आली पाहिजे की नाही? चहा नको, मला फक्त बायको पाहिजे. ती माझी बेसिक गरज आहे. बाकी काय, मी चहा नाश्ता हॉटेलवरून मागवून घेईन. मला बायको पाहिजे फक्त. अरे ही असली मॅड फॅमिली. मी जातो तिच्या. ए, ऐक. जा. नाही, जाऊ दे. जा तुम्ही, तुम्हाला नाही नांदवायचं ना, मला जा. मी माझी ताई आणि माझी 3 लेकरं आयुष्यभर आईची सेवा करत इथंच राहतो आईच्या घरी. काय हा करते का तू? आणि तू काय छप्पर फोडी? काय आमचं घर फोडते तू? तुझे उंदर डवरा ना या घरात. माझ्या बायकोला काय थांबवायचं असतं तुला? अहो, आता माझं दुःख लय जड आहे ना. ताई नको का ते हलकं करायला? तुझं दुःख जड आहे आणि माझं दुःख काय खलबत्त्यात टाकून ठेचू त्याला? अरे ही माझी बायको आहे, ही माझ्या सोबत राहिली पाहिजे ना. ओ श्रमेशराव, काय? ऐका ना, मी काय म्हणतो, तुम्ही, प्रिया, मी, सेतू, आपण असे 4 मिळून महाबळेश्वरला जाऊ नये 8-10 दिवस. लेकर सासूबाई सांभाळतील ना. चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला त्या दिवसात तुमच्या संसाराचं सुख शोधता येईल, मला पण माझा उत्कर्ष साधता येईल बुवा. म्हणजे बघा, एक सांगितलं तर. तुम्हाला एकदा सांगितलं ऐकू येत नाही काय? म्हणजे मी बोललो ना हिला मला नांदवायचं नाही म्हणजे नाही. अरे हा, जाऊ देत.
आणि जेवढंच वाटत असेल ना तर आपण दोघं महाबळेश्वरला जाऊ. अरे देव अक्कल वाटत होता तेव्हा काय तुम्ही खाली वाकून पायाची बुटाची लेस बांधत होते का हो? पण माय ना, अरे तुम्ही आणि मी महाबळेश्वरला काय करणार आहे? मग नाही ठीक आहे भाऊजी, तुम्हाला नाही जायचं ना प्रिया बरोबर? ठीक आहे, मी आणि प्रिया जातो, लेकरं तुम्ही दोघं सांभाळा. अगं हे बिंडो, ते लेस बांधत असताना तू खाली काय बसून त्यांच्या बुटाची पॉलिश करत होती का? अरे ए येड, तू आणि मी नवरा बायको आहे ना, आपण महाबळेश्वरला गेलो पाहिजे ना. हा, आपण महाबळेश्वरला जाऊ. जावय बापू, महाबळेश्वर असेल तर मी पण येणार तिथे. काय तिथे कडे तोडायचे आहेत का ढग फोडायचे आहेत तुम्हाला? उगा राहणार रे, महाबळेश्वर जावाने राहिना तर मी बी असू. तसं पण डॉक्टरांनी सांगितलंय मोकळ्या हवेत जा, हार्टसाठी चांगलं असतं. हार्टचा त्रास आहे तुम्हाला? हा मग लगा एवढ्या बैठका झाल्या म्हणला नाही मला. असं कसं बोलणार? सांगाय पाहिजे होतं लगा, माझ्याकडे कसं उपाय असतो की नाही. आणि उपाय म्हणजे उपायच असतोय. काय 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 करायचं सांगू हा. का? लसणाच्या 4 पाकळ्या घ्यायच्या, 4च घ्यायच्या, 3 बी नाही 5 बी नाही घ्यायच्या. 4 कळलं का? आणि ते कडुलिंबाचा पाला असतो की नाही, त्याची 4 पानं घ्यायची. 4 पानं 4च घ्यायची, 3 बी नाही 5 बी नाही. वायच उलीस आहे की नाही, धन टाकायचं त्याच्यात. 4 धन. कशाला बोंबला टाका की मुठभर त्याच्यात. त्यात काय 3 आणि 5 करायचे, मुठभर टाकायचं चांगलं. व्हायची मुठभर हळद टाकायची. आणि ती चहापत्ती असती की नाही, त्याची पानं ती टाकायची गरम पाण्यात, चांगलं उकळायचं आणि ती गाळून प्यायचं. त्याच्या आईला हार्टच होतंय. नुसतं भागच करणार. काहीच होणार नाही परत. करू बघा तुम्ही. वारे अरे असतंय. माझ्या हार्टचा विचार करणार आहे. श्रमेशराव, ऐका की, एवढं दाजी म्हणते तर आपण जाऊ की महाबळेश्वरला. 3-4 दिवस फिरू, मस्त लेकरं आई सांभाळील की. तिकडे गेले की नाही सारखी लेकरांची आठवण काढायची नाही. तर जेवलं असेल की नाही, त्याने सुसू कशी केली असेल, मग ती पुसली असेल की नाही, नाही. फुल टू माझ्याकडेच लक्ष द्यायचं. नाही बरं, तुम्ही जावा, मी सांभाळेन, लेकर सांभाळेन. काय पण बोलते का ग तू? काय अगं, या वयात झेपणार आहे का तुला लेकर सांभाळायला? आता काय ते काय नाही, मी तुझ्यावर थांबते इथं, लेकर सांभाळेन. हा, नाहीतरी ती माझ्या अंगावर वाढलीत की नाही, तसंच करू आपण. फायनल का? ठरलंय आता. तुम्ही दोघं जाऊ महाबळेश्वरला, तुम्ही दोघी लेकरं सांभाळा. हा, फायनल. आता ह्याच्यात काय बदलणार? अरे माझ्या काय रे, अरे माझं काहीच झालं नाही ना. अरे माझा कधी तो विचार करा, 4 वर्ष झाले ना लग्नाला रे. नाही शामराव, आता एवढी कळ सुचली, वाईस थांबा. ह्या दोघांनी जाऊन येऊ द्या. हे आले की तुमची बैठक बसू आणि मग बघू तुमचं काय अरे करा. नुसती बैठकच बसवता रे माझी. मी आहे ना तो बैल झालोय ज्याला नुसता सजवून गोठ्यात बांधलेला आहे. त्याला शेतीसाठी बी नाही वापरला आणि शर्यतीसाठी बी नाही वापरला. अरे काय असं? अरे त्यानं म्हणणार लग्न झालंय ना माझं. त्यानं म्हणा हे असं झालं, काम ना धाम, नुसता उघडा आंगले घाम. असं बोल. जाऊ द्या. तुम्ही जा. तुम्ही यांची हिची औषधं द्या. तू औषधं घे. तुम्ही नुसतं तिथे बसा. तू लेकरं सांभाळ. ते जातील महाबळेश्वरला, निघून गेले. फिरतो इकडे तिकडे, जातो मरतो मी. माझं काहीच नाही. वा 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 वा, हास्याचा घोडा जाम दामटवलं. पुढच्या बैठकीची वाट बघू आणि आम्ही, आम्हाला आवडलंय. सई, खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. एकतर तुमच्या तिघींचे आवाज काहीतरी वेगळेच आहेत आणि त्यांनी काहीतरी ॲड होतं या स्किटमध्ये. वने, मला ते तुझं नाकाचं जे करतेस ते भयंकर आवडतं. आय कांट गेट ओव्हर इट. म्हणजे लिटरली ऑडियन्स म्हणून आम्ही थांबलेलो असतं की तू ते कधी करणार. ईशा, मस्त भाषा पकडलीस. छान होता फील भाषेचा. जावई बापू, नवीन जावई बापू, तुमचं स्वागत. काही वन लाईनर्स खूप मस्त लिहिले होते, नेहमीप्रमाणे खुसखुशीत. बाकी नेहमीसारखं छान. श्याम दादा, फ्रस्ट्रेशन इतकं गोड बाहेर येतं. म्हणजे कधी कधी असं होतं ना की खऱ्यातलं आणि स्वप्नातलं मिक्स होऊन जातं. तसं काहीचा भास तुम्ही घडवता आणि ते तुमच्या तशा असण्यामुळे तो भास होतो. मजा आली. थँक्यू व्हेरी मच. आशिष पेठे इथे आहेत. सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? रोज आम्ही लॉकडाऊनपासून बघतोय, आज पहिल्यांदा लाईव्ह बघायला मिळालं. खूपच मजा आली. लाईव्ह रिॲक्शन्स आणि श्यामजींचे फ्रस्ट्रेशन आणि तेवढेच समोरचे थंड होते. हे ॲक्शन रिॲक्शन बघून फारच मजा आली.
ग्रेट थँक्यू. थँक्यू सो मच सर. मंडळी, नम्रता मॅडमच्या विद्यार्थ्यांना हसत खेळत शिकवायला आलाय एक शिक्षक. पण हे विद्यार्थी हे शिबिर कसं घेतायत चला तर बघूया या पुढील प्रहसनात. आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या इबलीस गावकऱ्यांना. मागो 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 कमाल करते मला मारलं नाही तुम्ही. चुकून झालं सर. सर ते चुकून हे झालं. असं मारल्यावर ना थोड्या वेळाने झोंबायला लागतं ते नाही सर सॉरी चुकून झालं लागलं सर. मला ते. माफ करा आणि सर. तुम्ही लहान मुलं आहेत ती लहान मुलांना असं मारायचं नाही. तसं नाही ती लायकीचीच येते हा. मस्ती करते. असं नाही बघा तो रडतोय की नाही मला सांगा असं मारायचं का? रडू नको. हा ये बाळा हा हा तुम्ही मागे वा पट्टी ठेवा ये बाळा ये काय नाव तुझं? हो सर हा. बाळा तुझा मामा आहे का मी? असं नाही करायचं बाळा. हा मी इथे का आलोय मला सांग. आपण काय शिकणार आहोत आज? हसत खेळत भाषेची ओळख आहोत की नाही? करणार आहोत की नाही मला सांग. की रडत रडत भाषेची ओळख आहे नाही की नाही? मग छानसा हस बघू. ओके हे बा आता असे इथे आता झोंबायला लागतं ते मगाशी मारलेलं. माफ करा सर. पोराणू जरा सर तुम्ही इकडे या. इथं ये रे दत्तू. पोराणू तुम्ही या सरांना ओळखलं का? मी देते ओळख करून. तर पुराणू आधी नमस्कार करा बरं. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरं पुराणू हे जे सर आहेत ना या सरांचं नाव आहे मांजर उंदीरकर नाही नाही सर. नाही मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं. रत्न प्रभाकर मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं. रत्न प्रभाकर माझं. हा तेच सांगते पुराणा. तर ह्या सरांचं नाव आहे झुंबराबर झुंबरावर उंबर हे काय नाव आहे? असं कोणाचं का नाव असेल मला सांगा. झुंबरावर उंबर नाहीये. नाही मांजर हे जे सर आहेत हे जरा कठीण नावाचे सर आहेत. त्यांना नमस्कार करा बरं. मी तर या सरांना असा उचलून आपटेन आणि पायाने चिरडून टाकेन आणि उचलून घेईन आणि लांब असं फेकून देईन एकदम आंतरराष्ट्रीय एकदम जाऊन एकदम. माझ्याकडे सुपर पॉवर आहे दत्तूचं सुपर पॉवर. हे काय आहे? ये बाजूला ये बाजूला बस इथं. अहो तुम्ही दाढी काय ओढता? लहान आहे ना तू. कमाल करताय. नाही सर ते पोरांशी तसंच बोलायला लागतं. काही झालं नाहीये. हा शांत शांत आवाज खालचा जरा आवाज खालचा. ओय, ओय, ओय. अरे हे काय करताय नाही तुम्ही? ते पोरांचं सॉरी सर माफ करा. हे बघा जरा जास्त उस्ताई आहेत पोरं. तर ही आहेत आमची पोरं. आज सर कशासाठी आलेत माहितीयेत का? आज सर आपल्या सोबत भाषेबरोबरच खेळणार पण आहेत. कळते का तुम्हाला? सरांचं एक नाही भाषेसोबत ना गॅटमॅट आहे बरं का. आणि आज सर आहेत की नाही तुमच्या सोबत चॅटमॅट करणार आहेत. काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? शिक्षिका आहात ना. मुलांशी गॅटमॅट कॅटमॅट असं कोणी बोलतं का मला सांगा. नाही, सर. लहान मुलं असतात ना कोऱ्या कागदासारखी असतात. जे काही त्यांच्यावर आपण उमटावायला जातो ते पुढे ते कॅरी करतात. ते गिरवायला लागतात. बरोबर आहे, सर. त्यांचं आयुष्य शिक्षकांच्या हातात असतं. नाही ते झालं. मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो. सर इथं मुलांसमोर नको. इथं नको ऐका माझं. प्रात्यक्षिक म्हणजे काय नक्की समजताय तुम्ही? ते समजतात त्याच्यावर फुल्ली मारा. कळलं? बरं. आता मी यांच्याशी हितगुज साधणार आहे. बरं, तुम्ही हा? साधा. मला तुम्ही बोलवलेलं हो आहे. सर मी बघतो. या सर या सर. मुलांनो या 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 या. ये, जा. अरे, जाणार आहे. नका असं करू. तिकडं
मारने के कल अरे तुम्ही जस्ट या म्हटलं की दत्ता काय जाता रे येऊन नका करू यार. हा तर मी तुम्हाला काय सांगायला आलेलो आहे, मी इकडे का आलेलो आहे मला सांगा. मी आज आलेलो आहे कारण आपण भाषेची मैत्री करायची आहे, हो की नाही? चला बसून घ्या, बसून घ्या, पटापटा बसून घ्या. सर, इकडे बसा ना, सर. शिस्तबद्ध. इथे बसता का सर? नाही नाही मी इथे बसतो ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सर. हा तर भाषेबरोबर आपण आज मैत्री करायची आहे. हा आता मला पटापट तुमची नावे सांगा. मी हा तुझं नाव सांग. माझं नाव बने चिरपुंडे. बने चिरपुंडे. याच्यात नाव कुठे? माझं नाव बने, आडनाव चिरपुंडे. तुझं नावच बने? हो. क्या बात आहे, वा वा वा, खूप खूप छान, वेगळं आहे नाव. हा हे तू कोण ग? नमस्कार सर, माझं नाव आहे शिवाली द परब. आ हुबेहूब लहान मुलगी. छान छान. अजून नाही. आयुष्य किती सोपं असतं, स केलं की लहान मुलगी. क्या वाव. सुंदर सुंदर सुंदर. आणि मी माझं ए नाव बस आहे- बस माहितीये कोण आहे, बस 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 माहितीये तू कोण आहेस, आत्ता मगाशी ओळखलं मी. हा हा तर आज आपण भाषेबद्दल बोलणार आहोत. भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? भाषा कशामुळे निर्माण होते? शब्दांमुळे, अक्षरांमुळे. शब्द आणि अक्षर यांच्यामुळे भाषा निर्माण होते. हे शब्द आणि अक्षरांमुळे. नाही सर, काय कराल तुम्ही? तसं नाही. तुम्ही का चालला होता माझ्या बोलण्याला? त्यामुळे सगळे नाचायला लागतात. नाही कसं आहे ते पोराण आहे ना, त्यांच्या पद्धतीने समजून सांगा. नाही तसं नाहीये ते, मी तुम्हाला गंमत सांगतोय ना. बरं, ते- भाषा, अक्षर, शब्द यांची पण गंमत करणार आहोत. लक्षात आलं? तुम्हाला गंमत हवी आहे ना, मला सांगा. तर ही जी भाषा आहे ना, त्याकडे तुम्ही अभ्यास म्हणून बघू नका. त्या भाषेकडे तुम्ही मैत्रिणी म्हणून बघा. कळलं? तुम्हाला तुमच्या मैत्रिणी बरोबर खेळायचंय की नाही? मला कळायचंय, Yes. मला कळायचंय. माझी मैत्रीण नाही ती, पहिली माझी मैत्रीण आहे. माझी मैत्रीण काल बोलली. ए, ए, अरे ए, अरे ए, अरे लहान, अरे कोण आहे तू? अरे ए, अरे ए, अरे ए, ये. थांबा थांबा थांबा, अरे 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 ए, अरे पाय घालून घालू काय आहे? उठ उठ उठ. सोडा सोडा मारा बाई. सोडा उठ. जास्त करतोय तू. सरांसमोर आ बाई. इथे बस. अरे चुकीच्या उंचीच्या लहान मुला, हे का करतोस तू? अरे मैत्रीण म्हणजे शेपटीवाली मैत्रीण नव्हतो म्हणत मी. मैत्रीण म्हणजे ती मैत्रीण नाही, मला वेगळी खोटी खोटी मैत्रीण. लक्षात आलं का? सर भाषा मी समजावून सांगू का मुलांना सर? नाही काही काही नको, काही नाही नको. का? मी समजवतोय त्यांना. बरं समजावा हा. जरा, त्यांच्या कलाने घ्या सर. तर मुलांनो, मी आता इथे बसतो. हा सर. हा, त्यांच्याजवळ जवळून हितगुज साधतो. हा तर आपण आज शिकणार आहोत ती भाषा. भाषा वेगळी काय? कारण भाषेत मुळाक्षर आहेत, भाषेत जोडाक्षर आहेत. आणि जेव्हा जोडाक्षर आणि लगेच कसे सुरू करता हो तुम्ही? सर तसं नाही, त्यांच्या कलाने. अरे नका करू ना, हेच नका करू. हा मला सांगा, तुम्हाला ए ए काय? काय चाललंय तुमचं? हा. तर कसं असतं भाषेचं, तुम्ही क ख ग घ हे ऐकलंय का? आता क ख ग घ या अक्षरांवरून आपण छानशी गमतीदार वाक्य तयार करणार आहोत. ओके? हा तर आता मी उदाहरण मी पहिले देतो तुला. क वरून ना बघा, क क काय झालं? इथे पुढे आली मला. सर लहान आहे तो. सर मारू नका. का बोललास हे? का बोललास? आपण दमवाले पार्टनर आहोत तिकडे. काय रे काय झालं? नाही जरा पुढे असं आहे ते, असं आहे ते. सर ही काय भाषा आहे सर? नाही भाषा नाहीये, मी एक वाक्य सांगतोय. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्याने उत्तर हो, दिलं ना सर. बरोबर आहे, पण मी ठीक आहे या. क क काय झालं लक्षात आलं का तुमच्या? हा तर हा आता छान, हा छान, हा छान करायचं बाळा, असं नाही करायचं. हा मस्त करा. हा हा चल चल चल. तर हा आता पहिलं वाक्य, क क काय झालं? क क काय झालं? ख ख खोकला आला. नाही, नाही. हा ओके ठीक आहे. ग ग गरम पाणी द्या. हे नका. ठीक आहे ठीक आहे ओके ओके. घ घ
घरी जा. अरे, ए, बस ए, बस बस. लगेच करू नका रे, लगेच करू नका. वाक्यातले अर्थ शब्दशः घेऊ नका. ही वाक्य आहेत जी मी अशीच उपमा म्हणून देतोय, लक्षात आलं, उदाहरण म्हणून देतोय. लक्षात आलं. तर शेवटचं होतं घ घरी जा. ओके. छप्पर बघा. त्यानंतर ज जांभाई द्या. हा. आणि आता झोपून जा. ही जी वाक्य असतात. पोरं दमली ग, खेळून खेळून दमली पोरं. झोप 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 ग. ऐ ओ वर्किंग. ओ उठा वर्किंग. उठा होय. उठा, उठा. रे. उठा, उठा उठा असं नाही उठा, करायचं उठा, बाळांनो. पुराणो. पाणी तापलं का? पाणी तापलंय, बस खाली. दमली जरा. असं नाही करायचं. हा. खूप खेळली ना पोरं हो त्याच्यामुळे नाही दमली. बरोबर आहे, मला लक्षात आलं ते. तर ही वाक्य कळली का तुम्हाला मी कशी केली? क ख ग ग वरून. हो सर. तर अशी वाक्य तुम्हाला आता करायची आहेत. कोण कोण करेल मला सांगा. हा हा तू कर. हा तू ग. हा. हा ही माझी आहे हा. ना वर्गातली सगळ्यात बेकार चांगली विद्यार्थिनी आहे. बेकार चांगली विद्यार्थी आहे. बाई मी प वर्ण सुरू करते. कुठला प प प वर्ण. ओके. प प पपई खाली. ब ब बबई खाली. भ भ भबई खाली. त स तसई खाली. म म ममई खा. ब बापाला जाऊन सांग. सर असं नका बोलू. भभई. हे कुठलं फळ आहे भभई? कुठल्या सीझनला मिळतं भभई? जरा भभई दे ना. कोण म्हणतात सर पोरं भभई हे फळ आहे? सर लहान पोरं त्यांना काय कळतंय, चिपकवून टाकायचं काय पण एवढं. अहो शिक्षिका आहात ना, चिपकवता कशाला? तसं नाही. मी ना खरंच ना. नमस्कार. नाही हो, ओळख नाही करून देत आहे. मला वाटलं. नमस्कार करते. हा बरं, सर. दुसरा कोणाला जमणार आहे? हा, हा, बने. बोल बोल. ए, तू नीट कर. हा काय नाव तुझं? बने चिरपुंडे. हा शाबास. अक्षर कुठलं घेणार आहेस? प प. तू पण प घेतोयस, पण तू हिचार्क करू नको. हा रे बाळा, काय नाही, म्हणजे तो काय? जरा हुशार आहे तसा. नीट करायचा, हिचार्क नाही. हा प वरून वाक्य. प प पुरपुर पादला. काय मस्त सुचलंय रे तुला. फ फ फसकन पादला. फ फ फसकन पादला. ट ट ट्रॅक्टर पादला. मस्त सुचलंय. काय काळा आणि पिवळा रंग असा लावलास ना तर जिराफ दिसशील. असा चालणारा जिराफ दिसशील. आणि करतोयस लहान मुलगा, लाज नाही वाटत तुला? हा? असं करायचं प वरून? सर, ऐका. नाही नाही हे नको. वाक्य बिक्य आपण कॅन्सल करूया. नाही, सर, आपण पुढे आपण वळूया. राहिलं. हे वाक्य नको. मी राहिलो ना. हा सर एकदा करू. एक कर करशील बेटा, नीट? कर. हा, बघा मग. हा, कर. कर बेटा. हा. कुठला शब्द? चल चल हे चल पुढे कर चल. मी घ वरून बोलणार आहे. कुठला? घ. हा हे जरा वेगळं आहे, वेगळं वेगळं आहे. आहे. घ वेगळं आहे. हा घ घ घपगप घपगप टपटू टपटू र र ए रपर रपर द द ए दपद दपद ब ब ए भपगप भपगप. मार सुपर पावर. सर एखादा लेखकाला ना तुला स्वल्पविराम म्हणून वापरेल कुठेतरी. एवढासा आहेस तू. हे बघ एवढासा आहेस तू. कळलं? माझ्या नादी नको. हा नाही आवडलाय मला. नाही हा आवडलेला नाही मला. तो त्याच्या घरच्यांना पण आवडलेला नाहीये, पण आता काय ऑप्शन नाही ना सर. माझं नेहमी असं होत नाही. मी प्रेमळ आहे खूप. हो सर. माझ्या जिव्हाळी असं हा नाही आवड. ह्याचा नाही आवडलाय चेहरा मला. जरा शांत बस. थोडं ह्याला नको करायला सांगू. कळलं? आणि हे काही 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 नको. हे वाक्य बिक्य काही नको. आता आपण म्हणींकडे हा. वेळ. म्हणी. हा, तसं करू, हा, सर. ठीक आहे. हे सोपं असतात. एक, हा नाही, तर म्हणी तुम्ही असं तर बघायला अति तेथे माती. अति शाणा त्याचा बैल रिकामा. या म्हणी तुमच्या आजी आजोबा काका काकू मामा मामी घरी कधीतरी असं वापरताना ऐकलं असेल की नाही तुम्ही? ऐकलंयत की नाही? हा हा मी तर त्या म्हणींना ना असं पकडेन आणि असं पाण्यात बुडवून टाकेन. एकदम पाण्यातून ब्लुक 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 आवाज येईल एकदम. आणि पकडेन ना असं फेकून देऊन अख्ख्या युनिवर्स मध्ये वू 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 अशी जाऊन मस्त बघे आणि तोडून फोडून बुडून टाकेन त्यांना मी. माझ्याकडे सुपर पॉवर आहे. दत्तू सुपर पॉवर. सर अरे पुष्पाची मिनी झेरॉक्स. सर काय समजतो रे स्वतः? सर तुम्ही हा मारे का बघतो असा? सर नडतो मला. नड सर नड ना. सर काय करताय सर? लहान पोर येतो. लहान दाढी असली म्हणून काय झालं? मला नाही आवडलाय तो. सर तुम्ही त्यांच्या लेवलला काय तर तुम्ही हाफ चड्डी घातली का? मला नाही का शिकवते? तसं नाही सर. ऐका माझं शांत व्हा. आय एम सॉरी. एक- मला माफ करा. मी गप्प माझं बस. कधी एवढं टेम्पर जात नाही. पण ह्याचा चेहरा आहे ना मला नाही आवडलाय. आमसूल मेलं. सर ते म्हणींचं तुम्ही मी काहीतरी म्हणीन. सांगत हा होतात. तर म्हणी. ओके कमान कमान तर म्हणी. मारी- हा तर आता मी एक म्हण सांगणार आहे. त्याची अर्धी म्हण तुम्ही पूर्ण करायची. चालेल सर.
रेडी आहे? खूप इंटरेस्टिंग खेळ आहे. तयार आहात सगळे? पहिली म्हण, अगं अगं म्हशी. दूध. ही कुठली म्हण आहे? म्हैस कधी दूध देते? हा? आता म्हैस दूध नाही देत तर मग काय रेडा दूध देतो काय सर? काय बोलताय सर तुम्ही सर चुकीचं समजवताय पुराणा. नाही, तसं नाही. हे चुकीची शिकवण झाली सर. अरे पण अगं अगं म्हशी मला कुठे नेशी असं आहे ना ते. पण हे काय दुसरी म्हणते तू मला. बरं, हा? दुसरी द्या. दुसरी म्हण आता ही नीट आहे का? खूप चांगली आहे. हा अंतरून पाहून सुला जाऊन येणे. तुझ्या बापाला जाऊन सांग. सर ऐका. अरे सुला नाही बाबा, ही कुठली म्हण आहे यार? अंतरून बघून सुला जाऊन येणे. मला आई अंतरुणावर झोपण्यापूर्वी सांगते सुला जाऊन ये. अरे तुझ्या आईला सांग असं नाही बोलायचं. अंतरून बघून पाय पसरणं असं आहे ते. म्हणी कॅन्सल करा. आणि नाही म्हणी नको. नाही कॅन्सल करा म्हणी नको. बरं. मी तुम्हाला एक कविता दिली हा, हा, होती. हा. ती कविता पाठ करून घेतली. सर हो मी कविता कसं आहे ना सर मी केना असे एक जागरूक हे म्हणजे माहिती का सर शिक्षिका हा ते आहे बा आणि त्याच्यासोबत ना मी कत्री पण आहे बा. कत्री नाही कवयत्री. हा, तेच ते असं दोन्ही आहे बा. म्हणजे तुमच्यात एक जागरूक शिक्षिका आणि हा. कवयत्री अशा दोन्ही आहेत. दडलेले आहेत बा. दोघांचं भांडण होत नाही, नाही, बिलकुल गर्दी होत नाही, चालना आगे पिछे असं होत नाही तुमच्या मनात? चांगलं आणि- मग ते हा तर आता कविता आहे हा, बरोबर आहे. हा, तर हा. कविता आपण आता छान म्हणायची आहे. लक्षात आलं? हा कविता कुठली दिली होती मी तुम्हाला? गवताचं पात गवताचं पात वाऱ्यावर- वाऱ्यावर डोलत डोलताना म्हणत खेळायला चला. हा हा. गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना म्हणत खेळायला चला. सर हा. मी काय म्हणते हा. मी ना जरा म्हणजे आमच्या पद्धतीने पोरांच्या कलाने जरा मी त्यांना शिकवलेलं होय. आहे. अच्छा तुम्ही शिकवलेलं आहे? शिकवलेलं हे चांगलं आवडलं आम्ही मला. डान्स येस करून दाखवतो. सुंदर हा, सुंदर हा. कविता छान म्हणायची. हा. हा. या पोरानो या माझ्या बाजूला या इकडे चला. हा 1 2 3 4 गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना बया काय म्हणत खेळायला चल ना बया खेळायला चल खेळायला चल ना बया खेळायला चल खेळायला चल खेळायला चल बया खेळायला चल ना बया 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 खेळायला बया बया खेळायला बया खेळायला अशा जा ना कल्याणला, अशाच जा ना तिकडे चालत. काय चाललंय? हा काय डान्स आहे तुम्ही बसवलेला आहे? आणि सर कवितेला असा डान्स कोणी बसवलाय आजपर्यंत? मी बसवलाय सर. मी कसं आहे ना मी माझ्या विद्यार्थ्यांना आहे ना सर्वांगीण विकास करते सर मी त्यांचा. म्हणजे कसं आहे आता हे जे गाणं आहे ना हा जो डान्स बसवलाय हा कुठल्या पण गाण्यावर शूट करू शकता तुम्ही. म्हणजे कसं बघा आता हे गाणं झालं मग दुसरं नाही अरे मग सर. कशाला पाहिजे डान्स? कशाला पाहिजे सर याच्यावर? असं काय करता सर कसं ना डान्स केला ना तर पूर्ण गाणी लक्षात राहतात. अरे पण हे सांगितलेलंच नव्हतं मी तुम्हाला. मी काय सांगितलं होतं? काय? गवताचं पातर. सर बघा मी काय सांगितलं? गवताचं पात्र सांगितलं होतं, ते का नाही केलं मला सांगा. तेच तर केलं ना सर. असं काय करता सर? अरे गवताचं बता वाऱ्यावर डोलतं हे सांगितलं अहो, पण मग होतं. मी हेच केलं ना. मग मी तर त्या गवताला घेईन ना असं फाडून टाकेन तोडून टाकेन तोडून मोडून फेकून देईन एकदम वा 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 यांची काय भाषेशी मैत्री होऊ शकली नाही पण आमची मात्र हास्याशी मैत्री करून दिलीत. वा सुंदर परफॉर्मन्स. प्रसादा प्राजक्ता याच शाळेत शिकलीस मराठी? मग जमलं नसतं एवढं. कहर आहे. म्हणजे ह्या शाळेत या मुलांनी शिक्षण कंटिन्यू केलं त्यांचं काय भवितव्य आहे असं मला फार प्रश्न पडतो. पण भन्नाट ही सिरीज खूप दिवसांनी आली आणि त्यामुळेच खूप रिफ्रेशिंग वाटलं मला. खूप खूप मजा आली. तुम्ही तिघं फार एन्जॉय करता असं मी नोटीस केलं आहे. शिवा बने आणि दत्तू बऱ्याच दिवसांनी हे कॅरेक्टर करायला मिळालं त्यामुळे तुझी जी सुपर पॉवर काळाकाळाने जी जागी होते कालांतराने ती फार पॉवरफुल असते. मजा आली खूप मजा आली. शिवा तुझी लहान मुलगी म्हणजे मला शक्य असेल तर मी फ्रेम करून लावीन भिंतीवर. कमाल. मजा आली. ते विश्वनाथ सर पण इथे आहेत. सर तुम्हाला कसं वाटला परफॉर्मन्स? इतके दिवस आम्ही टी व्हीवरून तुमचे सगळ्यांचे परफॉर्मन्स बघत होतो आणि खदाखदा हसत होतो आणि आज खूप छान वाटतं आहे इथे प्रत्यक्ष तुमचे सगळ्यांचे परफॉर्मन्स बघताना. आणि ही जी तुमची सगळी टीम जमली इकडे
मला असं वाटतं की तुम्ही नुसते जरी उभं राहिलात ना तरी सुद्धा आम्हाला भयंकर हसू येईल. धन्यवाद. किती गोड. थँक्यू सर. या शिक्षिकेचा डान्स मला फारच आवडलाय, त्यासाठी मला जोरदार टाळ्या. थँक्यू टीम. आणि याचबरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. हा हास्यमेळा असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.
गवताच पात वाऱ्यावर डोलत डोलताना बया काय म्हणत खेळायला चल ना बया खेळायला चल खेळायला चल ना बया खेळायला चल खेळायला चल खेळायला चल बया खेळायला चल ना बया 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 खेळायला बया बया खेळायला बया खेळायला अशा जा ना कल्याणला, अशाच जा ना तिकडे चालत. काय चाललंय? मागो 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 कमाल करते, मला मारलं चुकून नाही तुम्ही. चुकून झालं सर सर ते चुकून हे झालं असं मारल्यावर ना थोड्या वेळाने झोंबायला लागतं ते असं होतं. नाही सर सॉरी चुकून झालं लागलं सर मला ते. माफ करा आणि सर तुम्ही लहान मुलं आहेत ती, लहान मुलांना असं मारायचं नाही. तसं नाही ती लायकीचीच येते हा, मस्ती करा असं नाही, बघा तो रडतोय की नाही मला सांगा, असं मारायचं का? रडू नको हा ये बाळा, हा हा तुम्ही तुम्ही मागे वा, पट्टी ठेवा, पट्टी ठेवा. ये बाळा ये. काय नाव तुझं? हो सर हा. सर बाळा तुझा मामा आहे का मी? असं नाही करायचं बाळा. हा मी इथे का आलोय मला सांग, आपण काय शिकणार आहोत आज? हसत खेळत भाषेची ओळख आहोत की नाही, करणार आहोत की नाही मला सांग, की रडत रडत भाषेची ओळख आहे नाही की नाही? मग छानसा हस बघू. ओके हे बा आता असे इथे आता झोंबायला लागतं ते मगाशी मारलेलं. माफ करा सर पोराणू जरा सर तुम्ही इकडे या, इथं ये रे दत्तू. पोराणू तुम्ही या सरांना ओळखलं का? मी देते ओळख करून. तर पुराणू आधी नमस्कार करा बरं. अशी व्हेरी गुड व्हेरी गुड. बरं पुराणू हे जे सर आहेत ना, या सरांचं नाव आहे मांजर उंदीरकर नाही नाही सर. नाही मांजर उंदीर, मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं. रत्न प्रभाकर मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं. रत्न प्रभाकर माझं. हा तेच सांगते पुराणा. तर ह्या सरांचं नाव आहे झुंबराबर झुंबरावर उंबर हे काय नाव आहे? असं कोणाचं का नाव असेल मला सांगा. झुंबरावर उंबर नाहीये, नाही मांजर झु- हे जे सर आहेत हे जरा कठीण नावाचे सर आहेत. त्यांना नमस्कार करा बरं. मी तर या सरांना असा उचलून आपटेन आणि पायाने चिरडून पिरडून पिरडून टाकेन आणि उचलून घेईन आणि लांब असं फेकून देईन एकदम आंतरराष्ट्रीय एकदम जाऊन एकदम. माझ्याकडे सुपर पॉवर आहे दत्तूचं सुपर पॉवर. हे काय आहे? पुढे बाजूला अहो, हळू. ये बाजूला ये बाजूला ये बाजूला बस इथं. हो तुम्ही दाढी काय ओढता, लहान आहे ना तू, कमाल करताय. नाही सर ते पोरांशी तसंच बोलायला लागतं, काही झालं नाहीये. हा शांत शांत, आवाज खालचा जरा, आवाज खालचा. ओय, ओय, ओय. अरे हे काय करताय नाही तुम्ही? ते पोरांचं सॉरी सर माफ करा. हे बघा जरा जास्त उस्ताई आहेत पोरं. तर ही आहेत आमची पोरं. आज सर कशासाठी आलेत माहितीयेत का? आज सर आपल्या सोबत भाषेबरोबरच खेळणार पण आहेत. कळते का तुम्हाला? सरांचं आहे की नाही भाषेसोबत ना गॅटमॅट आहे बरं का. आणि आज सर आहेत की नाही तुमच्या सोबत चॅटमॅट करणार आहेत. काय बोलताय तुम्ही, काय बोलताय? शिक्षिका आहात ना, मुलांशी जॅटमॅट कॅटमॅट असं कोणी बोलतं का मला सांगा. नाही, सर. लहान मुलं असतात ना, कोऱ्या कागदासारखी असतात. जे काही त्यांच्यावर आपण उमटावायला जातो ते पुढे ते कॅरी करतात, ते गिरवायला लागतात. बरोबर आहे, त्यांचं आयुष्य शिक्षकांच्या हातात असतं. नाही ते झालं. मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो. सर इथं मुलांसमोर नको, इथं नको, ऐका माझं.
प्रात्यक्षिक म्हणजे काय नक्की समजताय तुम्ही? ते जे समजतं त्याच्यावर फुल्ली मारा, कळलं? बरं. आता मी यांच्याशी हितगुज साधणार आहे. बरं, तुम्ही हा? साधा. मला तुम्ही बोलवलेलं हो आहे, सर मी बघतो. या सर या सर मुलांनो, या 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 या. ए, जा. जाणार आहे. नका असं करू होतीस का तिकडं मारेने के काल अरे तुम्ही जस्ट या म्हटलं की दत्ता काय जाता रे? येऊन नका करू यार. हा, तर मी तुम्हाला काय सांगायला आलेलो आहे, मी इकडे का आलेलो आहे मला सांगा. मी आज आलेलो आहे कारण आपण भाषेची मैत्री करायची आहे, हो की नाही? चला बसून घ्या, बसून घ्या, पटापटा बसून घ्या. सर, इकडे बसा ना, हा, सर. शिस्तबद्ध. इथे बसता का सर नाही नाही, मी इथे बसतो ना, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सर. हा, तर भाषेबरोबर आपण आज मैत्री करायची आहे. हा, आता मला पटापट तुमची नावे सांगा. मी हा, तुझं नाव सांग. माझं नाव बने चिरपुंडे. बने चिरपुंडे. याच्यात नाव कुठे? माझं नाव बने, आडनाव चिरपुंडे. तुझं नावच बने? हो. क्या बात आहे, वा वा वा, खूप खूप छान, वेगळं आहे नाव. हा, हे तू कोण ग? नमस्कार सर, माझं नाव आहे शिवाली द परब. हुबेहूब लहान मुलगी. छान, छान. अरे वा. आयुष्य किती सोपं असतं, स केलं की लहान मुलगी. क्या वा. सुंदर सुंदर सुंदर. आणि मी माझं ए नाव बस आहे- बस, माहितीये कोण आहे, बस बस बस, माहितीये तू कोण आहेस, आत्ता मगाशी ओळखलं मी. हा हा, तर आज आपण भाषेबद्दल बोलणार आहोत. भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? भाषा कशामुळे निर्माण होते? शब्दांमुळे, अक्षरांमुळे. शब्द आणि अक्षर यांच्यामुळे भाषा निर्माण होते. हे शब्द आणि अक्षरांमुळे. आणि सर काय कराल तुम्ही? तसं नाही तुम्ही का चालला होता माझ्या बोलण्याला? नाही. त्यामुळे सगळे नाचायला लागतात. नाही कसं आहे ते पोराण आहे ना त्यांच्या पद्धतीने समजून सांगा नाही तसं नाहीये ते, मी तुम्हाला गंमत सांगतोय ना. बरं, ते- भाषा, अक्षर, शब्द यांची पण गंमत करणार आहोत. लक्षात आलं? तुम्हाला गंमत हवी आहे ना, मला सांगा. तर ही जी भाषा आहे ना, त्याकडे तुम्ही अभ्यास म्हणून बघू नका. त्या भाषेकडे तुम्ही मैत्रिणी म्हणून बघा. कळलं? तुम्हाला तुमच्या मैत्रिणी बरोबर खेळायचंय की नाही? मला कळायचंय Yes. मला कळायचंय. माझी मैत्रीण नाही ती, पहिली माझी मैत्रीण आहे. माझी मैत्रीण काल बोलली. माझी मैत्रीण आहे पहिली. ए, अरे ए, अरे ए, अरे लहान, अरे कोण आहे तू? अरे ए, अरे ए, ये. उठ 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 थांबा थांबा थांबा, अरे 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 ए, अरे पाय घालून घालू काय आहे? उठ उठ उठ, सोडा सोडा मारा बाई. सोडा, उठ. जास्त करतोय तू हा? सरांसमोर आ, बाई. इथे बस अरे चुकीच्या उंचीच्या लहान मुला, हे का करतोस तू? अरे मैत्रीण म्हणजे शेपटीवाली मैत्रीण नव्हतो म्हणत मी. मैत्रीण म्हणजे ती मैत्रीण नाही, मला वेगळी खोटी खोटी मैत्रीण. लक्षात आलं का? सर भाषा मी समजावून सांगू का मुलांना सर नाही नाही, काही नको, काही नाही नाही. का? मी समजावतोय त्यांना. बरं समजावा हा. जरा त्यांच्या कलानं घ्या सर तर मुलांनो, मी आता इथे बसतो. हा सर हा, त्यांच्याजवळ जवळून हितगुज साधतो. हा, तर आपण आज शिकणार आहोत ती भाषा. भाषा वेगळी काय? कारण भाषेत मुळाक्षर आहेत, भाषेत जोडाक्षर आहेत, आणि जेव्हा जोडाक्षर आणि लगेच कसे सुरू करता हो तुम्ही? सर तसं नाही त्यांच्या कलानं अरे नका करू ना, हेच नका करू. हा, मला सांगा तुम्हाला ए ए काय? काय चाललंय तुमचं Sorry, हा, ते- हा. तर कसं असतं भाषेचं, तुम्ही क ख ग घ हे ऐकलंय का? आता क ख ग घ या अक्षरांवरून आपण छानशी गमतीदार वाक्य तयार करणार आहोत. ओके? हा, तर आता मी उदाहरण मी पहिले देतो तुला. क वरून ना बघा, क क काय झालं? इथे पुढे येईल मला. मारू नका सर, अहो, लहान आहे तो. लहान आहे सर. सर लहान आहे तो. सर मारू नका का बोललास हे? ए, का बोललास? आपण दमवाले पार्टनर आहोत तिकडे. काय रे, काय झालं? नाही जरा पुढे या. असं आहे ते? असं आहे ते? सर ही काय भाषा आहे सर नाही भाषा नाहीये, मी एक वाक्य सांगतोय. क मी क प्रश्न काय? विचारला म्हणून त्याने उत्तर हो, दिलं ना सर. बरोबर आहे, पण मी ठीक आहे या. क क काय झालं लक्षात आलं का तुमच्या? हा, तर हा आता छान, हा छान, हा
छान करायचं बाळा असं नाही करायचं हा मस्त करा हा हा चल 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 तर हा आता पहिलं वाक्य क क काय झालं क क काय झालं ख ख खोकला आला नाही, नाही. हा ओके ठीक आहे ग ग गरम पाणी द्या हे नका ठीक आहे ओके ओके घ घ घरी जा अरे, ए, बस बस लगेच करू नका रे लगेच करू नका वाक्यातले अर्थ शब्दशः घेऊ नका ही वाक्य आहेत जी मी अशीच उपमा म्हणून देतोय लक्षात आलं उदाहरण म्हणून देतोय लक्षात आलं ते शेवटचं होतं घ घ घरी जा ओके छ छ छप्पर बघा त्यानंतर ज ज जांभाई द्या हा आणि आता झ झ झोपून जा ही जी वाक्य असतात पोरं दमली ग खेळून खेळून दमली पोरं झोप 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 ग ऐ ओ वर्किंग ओ उठा वर्किंग उठा ओय उठा, उठा. उठ रे. उठा, उठा उठा असं नाही करायचं उठा, बाळांनो. पोरांनो. पाणी पाणी तापलं बस खाली दमली जरा असं नाही करायचं हा खूप खेळली ना पोरं हो, हो, त्याच्यामुळे नाही दमली बरोबर आहे मला लक्षात आलं ते तर ही वाक्य कळली का तुम्हाला मी कशी केली क ख ग ग वरून हो सर तर अशी वाक्य तुम्हाला आता करायची आहेत कोण कोण करेल मला सांगा हा हा तू कर हा तू ग हा. हा ही माझी आहे हा. ना वर्गातली सगळ्यात बेकार चांगली विद्यार्थिनी आहे बेकार चांगली विद्यार्थी आहे. बाई मी प वर्ण सुरू करते कुठला प प प वर्ण ओके प प पपई खाली ब ब बबई खाली भ भ भबई खाली त स तसई खाली म म ममई खा ब ब बापाला जाऊन सांग सर असं नका बोलू भबाई हे कुठलं फळ आहे भबाई कुठल्या सीझनला मिळतं भबाई हे जरा दो भबाई दे ना कोण म्हणतं असं? सर पोरं भबाई हे फळ आहे सर लहान पोरे त्यांना काय कळतंय चिपकवून टाकायचं काय पण एवढं अहो शिक्षिका आहात ना चिपकवता कशाला तसं नाही. मी ना खरंच ना नमस्कार नाही हो, ओळख नाही करून देत आहे. मला वाटलं नमस्कार करते हा बरं, सर. दुसरं कोणाला जमणार आहे हा, हा, बने. बोल बोल ए, तू नीट कर हा काय नाव तुझं बने चिरपुंडे हा शाबास अक्षर कुठलं घेणार आहेस प प तू पण प घेतोयस पण तू हिचारक करू नको हा रे बाळा काय नाही, म्हणजे तो काय जरा हुशार आहे तसा नीट करायचा हिचारक नाही हा प वरून वाक्य प प पुरपुर पादला काय मस्त सुचलंय रे तुला प फ फसकन पादला प प फसकन पादला ट ट ट्रॅक्टर पादला मस्त सुचलंय काय काळा आणि पिवळा रंग असा लावलास ना तर जिराफ दिसशील असा चालणारा जिराफ दिसशील आणि करतोयस लहान मुलगा लाज नाही वाटत तुला हा? असं करायचं प वरून सर, ऐका. नाही नाही हे नको वाक्य बिक्य आपण कॅन्सल नाही, करूया सर, आपण पुढे तू वळूया. राहिला. हे वाक्य नको. मी राहिलो ना हा सर एकदा करू एक कर करशील बेटा, नीट? कर. हा, बघा मग हा, कर कर बेटा हा कुठला शब्द चल चल हे चल पुढे कर चल मी घ वरून बोलणार आहे कुठला घ हा हे जरा वेगळं आहे, वेगळं वेगळं आहे आहे. घ वेगळं आहे हा घ घ घपगप घपगप टपट टपट र र ए दपर दपर द द ए दपद दपद ब ब ए दपद दपद मार चुप पावर सर एखादा लेखक आला ना तुला स्वल्पयुरा म्हणून वापरेल कुठेतरी एवढासा आहेस तू हे बघ एवढासा आहेस तू कळलं माझ्या नादी नकोला हा नाही आवडलाय मला नाही हा आवडलेला नाही मला तो त्याच्या घरच्यांना पण आवडलेला नाहीये पण आता काय ऑप्शन नाही ना सर माझं नेहमी असं होत नाही मी प्रेमळ आहे खूप हो सर माझ्या जिव्हाळी असं हा नाही आवड ह्याचा नाही आवडलाय चेहरा मला. जरा शांत बस थोडं ह्याला नको करायला सांगू कळलं आणि हे काही 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 नको हे वाक्य बिक्य काही नको आता आपण म्हणींकडे वेळ हा, म्हणी हा, तसं करू, हा, सर. ठीक आहे हे सोपं एक, असतं हा नाही, तर म्हणी तुम्ही असं तर बघायला अति तेथे माती अति शाणा त्याचा बैल रिकामा या म्हणी तुमच्या आजी आजोबा काका काकू मामा मामी घरी कधीतरी असं वापरताना ऐकलं असेल की नाही तुम्ही ऐकलंयत की नाही हा हा मी तर त्या म्हणींना ना असं पकडेन आणि असं पाण्यात बुडवून टाकेन एकदम पाण्यातून ब्लुक 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 आवाज येईल एकदम आणि पकडेन ना असं फेकून देऊन अख्ख्या युनिव्हर्स मध्ये वू, 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 अशी जाऊन मस्त बघे आणि तोडून फोडून मुडून टाकेन त्यांना मी माझ्याकडे सुपर पॉवर आहे दत्तू सुपर पॉवर सर अरे पुष्पाची मिनी झेरॉक्स काय समजतो रे स्वतः सर तुम्ही हा मारे का बघतो असा सर नडतो मला नड सर नड ना. सर काय करताय सर लहान पोर
आहे तो लहान दाढी असली म्हणून काय झालं मला नाही आवडलाय तो. सर तुम्ही त्यांच्या लेवलला काय तर तुम्ही हाफ चड्डी घातली का मला नाही का शिकवते? तसं नाही सर ऐका माझं शांत व्हा. आय सॉरी, एक- मला माफ करा. मी गप्प माझं बस. कधी एवढं टेम्पर जात नाही, पण ह्याचा चेहरा आहे ना मला नाही आवडलाय. आमसूल मेलं. सर ते म्हणीनचं तुम्ही म्हणी काहीतरी मी म्हणीन. सांगत हा होतात. तर म्हणी. ओके कमान कमान तर म्हणी. हा तर आता मी एक म्हण सांगणार आहे, त्याची अर्धी म्हण तुम्ही पूर्ण करायची. हा, चालेल सर चालेल. रेडी आहे? खूप इंटरेस्टिंग खेळ हो, आहे. सर, हो. तयार आहात सगळे? पहिली म्हण. अगं अगं म्हशी. दूध दे दूध दे. ही कुठली म्हण आहे? म्हैस कधी दूध देते? हा? आता म्हैस दूध नाही देत तर मग काय रेडा दूध देतो काय सर काय बोलताय सर तुम्ही सर चुकीचं समजवताय पोरांना नाही, तसं नाही. हे चुकीची शिकवण झाली सर अरे पण अगं अगं म्हशी मला कुठे नेशी असं आहे ना ते. पण हे काय दुसरी म्हणते तू मला. बरं, हा? दुसरी द्या. दुसरी म्हण आता ही नीट आहे का? खूप चांगली आहे. हा अंतरून पाहून सुला जाऊन येणे. तुझ्या बापाला फोन सांग. सर ऐका सुला नाही बाबा, ही कुठली म्हण आहे यार? अंतरून बघून सुला जाऊन येणे. मला आई अंतरुणावर झोपण्यापूर्वी सांगते सुला जाऊन ये. अरे तुझ्या आईला सांग असं नाही बोलायचं. अंतरून बघून पाय पसरणं असं आहे ते. म्हणी कॅन्सल करा. आणि नाही म्हणी नको. नाही कॅन्सल करा. म्हणी नको. बरं. मी तुम्हाला एक कविता दिली हा हा होती, हा ती कविता पाठ करून घेतली. सर हो मी कविता कसं आहे ना सर मी केणं असे जागरूक हे म्हणजे माहिती का सर शिक्षिका हा ते आहे बा आणि त्याच्यासोबत ना मी कत्री पण आहे बा कत्री नाही कवयत्री. हा तेच ते असं दोन्ही आहे बा म्हणजे तुमच्यात एक जागरूक शिक्षिका आणि हा. कवयत्री अशा दोन्ही आहेत. दडलेले आहेत बा दोघांचं भांडण होत नाही, नाही, बिलकुल गर्दी होत नाही, चालना आगे पिछे असं होत नाही तुमच्या. चांगलं आणि- मग ते हा तर आता कविता आहे. हा, बरोबर आहे. हा, तर कविता आपण आता छान म्हणायची आहे. लक्षात आलं? हा हा कविता कुठली दिली होती मी तुम्हाला? गवताचं पात गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना म्हणत खेळायला चला. हा गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना म्हणत खेळायला चला. सर मी काय म्हणते हा. मी ना जरा म्हणजे आमच्या पद्धतीने पोरांच्या कलाने जरा मी त्यांना शिकवलेलं होय. आहे अच्छा तुम्ही शिकवलेलं आहे? शिकवलेलं हे चांगलं आहे आवडलं आम्ही मला. डान्स येस करून दाखवतो सुंदर हा, सुंदर कविता छान म्हणायची. हा या पोरानो या माझ्या बाजूला या इकडे चला हा 1 2 3 4 गवताचं पात वाऱ्यावर डोलत डोलताना बया काय म्हणत खेळायला चल ना बया खेळायला चल खेळायला चल ना बया खेळायला चल खेळायला चल खेळायला चल बया खेळायला चल ना बया बया खेळायला बया बया खेळायला बया खेळायला अशा जा ना कल्याणला, अशाच जा ना तिकडे चालत. काय चाललंय? हा काय डान्स आहे तुम्ही बसवलेला आहे? नाही सर कवितेला असं डान्स कोणी बसवलाय आजपर्यंत? मी बसवलाय सर मी कसं आहे ना मी माझ्या विद्यार्थ्यांना आहे ना सर्वांगीण विकास करते सर त्यांचा म्हणजे कसं आहे आता हे जे गाणं आहे ना हा जो डान्स बसवलाय हा कुठल्या पण गाण्यावर शूट करू शकता तुम्ही म्हणजे कसं बघा आता हे गाणं झालं मग दुसरं नाही अरे मग सर. कशाला पाहिजे डान्स? कशाला पाहिजे सर ह्याच्यावर? असं काय करता सर कसं ना डान्स केला ना तर पुराणा गाणी लक्षात राहतात अरे पण हे सांगितलेलंच नव्हतं मी तुम्हाला. मी काय सांगितलं होतं? काय? गवताचं पातर हे. सर बघा मी काय सांगितलं? गवताचं पात्र सांगितलं होतं, ते का नाही केलं मला सांगा. तेच तर केलं ना सर असं काय करता सर अरे गवताचं बता वाऱ्यावर डोलतं हे सांगितलं अहो, पण मग मी होतं. हेच केलं ना. मग मी तर त्या गवताला घेईन ना असं फाडून टाकेन तोडून टाकेन तोडून मोडून फेकून देईन एकदम वा 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 यांची काय भाषेशी मैत्री होऊ शकली नाही पण आमची मात्र हास्याशी मैत्री करून दिलीत. वा सुंदर परफॉर्मन्स प्रसाद प्राजक्ता याच शाळेत शिकलीस मराठी? मग जमलं नसतं एवढं. कहर आहे. म्हणजे ह्या शाळेत या मुलांनी शिक्षण कंटिन्यू केलं त्यांचं काय भवितव्य आहे असं मला फार प्रश्न पडतो. पण भन्नाट ही सिरीज खूप दिवसांनी आली आणि त्यामुळेच खूप रिफ्रेशिंग वाटलं मला. खूप खूप मजा आली. तुम्ही तिघं फार एन्जॉय करता असं मी नोटीस केलं आहे. शिवा, बने आणि दत्तू बऱ्याच दिवसांनी हे कॅरेक्टर करायला मिळालं त्यामुळे तुझी ती सुपर पॉवर काळाकाळाने जी जागी होते कालांतराने ती फार पॉवरफुल असते. मजा आली खूप मजा आली. शिवा तुझी लहान मुलगी म्हणजे
मला शक्य असेल तर मी फ्रेम करून लावीन भिंतीवर. कमाल, मजा आली. ते विश्वनाथ सर पण इथे आहेत. सर, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? इतके दिवस आम्ही टी व्हीवरून तुमचे सगळ्यांचे परफॉर्मन्स बघत होतो आणि खदा हसत होतो आणि आज खूप छान वाटतं आहे इथे प्रत्यक्ष तुमचे सगळ्यांचे परफॉर्मन्स बघताना. आणि ही जी तुमची सगळी टीम जमली आहे इकडे, मला असं वाटतं की तुम्ही नुसते जरी उभं राहिलात ना तरीसुद्धा आम्हाला भयंकर हसू येईल. धन्यवाद. किती गुड. थँक्यू सर. या शिक्षिकेचा डान्स मला फारच आवडलाय, त्यासाठी मला जोरदार टाळ्या. थँक्यू टीम. आणि याचबरोबर आजच्या भागात वेळ झाली आहे निरोपाची. हा हास्यमेळा असाच सुरू राहणार आहे, त्यामुळे बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस.